नमस्कार. अर्थगंगामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण पाहणार आहोत हनुमान चालिसेची दुसरी चौपाई. पहिल्या चौपाईत तुलसीदासांनी हनुमंताच्या ज्ञान, गुण आणि तेजाचा गौरव केला आणि आता दुसऱ्या चौपाईत ते हनुमंताची आणखी काही सुंदर रूपं आपल्यासमोर आणतात. तर पाहूया दुसरी चौपाई. रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. फक्त 2 ओळी, पण यात हनुमंताची शक्ती, भक्ती आणि जन्मकथा तिन्ही गोष्टी दडलेल्या आहेत. चला तर मग शब्दांचा अर्थ समजून घेऊयात. तर पहिली ओळ आहे रामदूत अतुलित बल धामा. यातील पहिला शब्द आहे रामदूत. तर राम म्हणजे श्रीराम आणि दूत म्हणजे संदेश घेऊन जाणारा, निरोप पोहोचवणारा, मेसेंजर. रामायणात हनुमान फक्त योद्धा नव्हते, ते श्रीरामांचे सर्वात विश्वासू दूत होते. सीतेचा शोध घेऊन लंकेत जाणं, रामांची मुद्रिका सीतेपर्यंत पोहोचवणं आणि आशेचा संदेश देणं ही त्यांची रामदूत म्हणून सर्वात महत्त्वाची भूमिका. यानंतरचा जो शब्द आहे तो म्हणजे अतुलित. तुलना या शब्दाला अ हा नकारार्थी उपसर्ग लागतो आणि तयार होतो अतुलित, म्हणजे ज्याची तुलना होऊ शकत नाही असा, अतुलनीय. बल म्हणजे शक्ती, बळ, सामर्थ्य आणि धामा हा धाम म्हणजे निवासस्थान किंवा साठा किंवा स्तोत्र, धामन ह्या संस्कृत शब्दापासून आलाय. तर इथे तुलसीदास म्हणतात की हनुमान हे फक्त बलवान नाही, तर ते स्वतः शक्तीचं निवासस्थान आहे. तर या पदाचा अर्थ असा होईल, हे रामदूता, तू अतुलनीय शक्तीचं स्थान आहेस. आपली पुढची ओळ आहे अंजनी पुत्र पवनसुत नामा. अंजनी पुत्र म्हणजे माता अंजनीचा मुलगा आणि पवनसूत म्हणजे वायुदेवाचा पुत्र. पवन म्हणजे वारा आणि सूत म्हणजे मुलगा. तर कथेनुसार वायुदेवांच्या कृपेने हनुमंताला प्राणशक्ती आणि अद्भुत वेग प्राप्त झाला आणि ह्या चरणातला जो शेवटचा शब्द आहे तो म्हणजे नामा. तर नामाचा अर्थ नावाने, या नामांनी ओळखला जाणारा असा होतो. तर या संपूर्ण चरणाचा अर्थ होईल, तुला अंजनीचा पुत्र आणि पवनपुत्र या नावांनी ओळखलं जातं. तर आपण या संपूर्ण चौपाईचा अर्थ पाहिला तर तुलसीदास म्हणतात, हे श्रीरामाचे दूत, अतुलनीय शक्तीचे धाम असलेल्या हनुमंता, तू अंजनीचा पुत्र आणि पवनपुत्र म्हणून प्रसिद्ध आहेस. आजच्या भाषिक निरीक्षणात एक महत्त्वाची गोष्ट आपण पाहिली, ती म्हणजे तत्सम शब्दांचा वापर. पुत्र, सूत आणि धाम हे शब्द संस्कृतमधून अवधीत जशीच्या तसे आले आहेत. म्हणजे आधीच्या चौपाई किंवा दोह्यांमध्ये आपण पाहिलं की वचा ब होतोय किंवा णचा न होतोय, शचा स होतोय, असे जे काही बदल आपण पाहिले, तर आजच्या चौपाईमध्ये आपल्याला तसे बदल दिसत नाही. ह्याची भाषा जी आहे ह्या चौपाईची ती अधिक संस्कृतनिष्ठ वाटते. म्हणूनच प्रत्येक चौपाई आपल्याला केवळ अर्थच नाही तर भाषेचा वेगळा रंगही दाखवते. तर आज हनुमंताची कोणती नावं आपल्याला कळली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पुढच्या भागात भेटूयात आणखी एका सुंदर चौपाईसोबत. तोपर्यंत अर्थगंगेत असेच वाहत राहा. धन्यवाद.